आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त स्वराज्य रक्षक फाउंडेशन यांनी बलिदान सभा आयोजित केली होती। आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे रवींद्र सानप यांनी प्रास्ताविक केले। शिरूर पोलीस स्टेशनचे संदेश केंजळे, जनता दलाचे संजय बारवकर, सतीश धुमाळ, प्रकाश थोरात, माजी नगरसेविका मायाताई गायकवाड, सतीश धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे शहर अध्यक्ष आदित्य मैड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मेड, नितीन गायकवाड, लौकिक बोरा, LR देशमुख, हुडको कृती समितीचे शैलेश जाधव, आशिष भोजने, मोर्या प्रतिष्ठानचे तुषार मांडगे, किरण फलके, महेश सातरकर, प्रवीण मापारी, राष्ट्रवादी SP युवक अध्यक्ष अमित शिर्के, शरद जामदार, शिवसेनेचे नितीन जामदार, बजरंग दलचे अजिंक्य तारू, शेखर भंडारी, अप्पासाहेब पटारे, स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे शोभा परदेशी, नम्रता गवारे, प्रथमेश चाळके, प्रफुल्ल उबाळे, शुभम जाधव, आदित्य घाटगे, श्याम थोरात, सागर ढवळे, योगेश घोडेस्वार, संकेत जमादार, निलेश पांडे, क्रांती सूर्य प्रतिष्ठान कुरुंदचे सतीश गायकवाड, लहू गायकवाड, आशिष उबाळे, कैलास घाटगे, सिद्धेश्वर बगाडे, शंकर जामदार, उद्योजक संदीप बियाणी, राहुल निकुंभ, शशिकला काळे, सविता बोरुडे, माया गायकवाड, स्वाती थोरात, वैशाली गायकवाड, प्रीती बनसोडे, निर्मला ढोकले, सुजाता माथेकर, सुनीता डोंगरे, छाया गायकवाड, स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी लेंडे यांनी अभिवादन सभेची सांगता केली।